नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 15 ऑक्टोबर 2020ला पुन्हा तुमचे माझ्या ईश्वरी कम्प्युटर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी रवींद्र आज पुन्हा घेऊन आलो 15 ऑक्टोबर 2020च्या सर्व चालू घडामोडींवर आधारित टॉप 10 क्वेश्चन्स. चला तर वळूया आजच्या प्रश्नांकडे. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चला तर मित्रांनो, आजच्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्नांकडे वळण्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य कळतील. आणि सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला 10 प्रश्नांच्या अवतीभोवती येणारे सर्व प्रश्न लक्षात येतील. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक पहिला, नुकतेच जागतिक मानक दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 14 ऑक्टोबर. 14 ऑक्टोबरला जागतिक मानक दिवस साजरा करण्यात आला आहे, म्हणजेच वर्ल्ड स्टँडर्ड डे असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तो 14 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर IMF अंदाजानुसार किती होता? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 10.3. बघा, 10.3 नाही तर वजा 10.3 आहे. किती आहे सर? वजा 10.3 असं याचं योग्य उत्तर आहे. जर आपण IMFकडे लक्ष दिलं तर IMF कोण आहे? तर IMF आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. IMF याची स्थापना झाली होती 27 डिसेंबर 1945ला, जवळपास 74-75 वर्षापूर्वी. याचे व्यवस्थापकीय संचालन आहेत सध्याचे क्रिस्टलिना जॉर्जिएवा. मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत गीता गोपीनाथ. मुख्यालय आहे याचे वॉशिंग्टन DC US म्हणजे अमेरिकेत. संघटना म्हणजेच कोणत्या संघटनेमार्फत IMF संस्था स्थापन करण्यात आली? तर संयुक्त राष्ट्र संघटना. हा IMFचा लोगो आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF आणि याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC. खूप वेळा प्रश्न विचारला जातो मुख्यालय कुठे आहे त्याबद्दल. पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 3, मनोज कुमार भारती यांना नुकताच कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले? बघा मित्रांनो, पुन्हा एका राजदूतवर प्रश्न आलेला आहे आणि सध्या विचारलेला आहे आपल्याला की मनोज कुमार भारती यांना कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया या देशाचे भारतीय राजदूत आहेत मनोज कुमार भारती. जर आपण इंडोनेशियाबद्दल बघितलं तर आपल्याला नकाशात इंडोनेशिया दिसत आहे. हे इंडोनेशियाचे स्थान आहे जागतिक नकाशावरील. आणि इंडोनेशियाबद्दल माहिती घेतली तर इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता. अध्यक्ष आहे जोको विडोडो. उपाध्यक्ष आहे मरूफ अमीन आणि सध्या तिथं मुख्य न्यायाधीश आहेत मोहम्मद शरीफुद्दीन. आणि हे आहेत मनोज कुमार भारती. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नातून माहिती मिळते. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया आपण. भारतीय सैन्याने महाराष्ट्र राज्यातील पोलिसांच्या सहकार्याने कोणता सराव आयोजित केला होता? बघा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे सुरक्षा कवच. प्रश्न आपल्याला विचारला आहे महाराष्ट्र संबंधित आणि भारतीय सैन्यासंबंधित. भारतीय सैन्य आणि महाराष्ट्र यांनी एकत्र मिळून एक सराव आयोजित केला होता. त्या सरावाचं नाव आहे सुरक्षा कवच. भारतीय सैन्याने आयोजित केला होता आणि सहकार्य घेतलं होतं महाराष्ट्र राज्य पोलिसांचं. आता महाराष्ट्र आलं तर महाराष्ट्राबद्दल माहिती घेऊया. पहिलं आपण पोलिसांबद्दल माहिती घेऊया. महाराष्ट्र पोलिसांबद्दल. महाराष्ट्र पोलीस याचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. मुख्यालय आहे मुंबईला. सध्याचे पोलीस महासंचालक आहेत सुबोध कुमार जयस्वाल. पोलीस महासंचालक हेच महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय सध्या याचे मुंबई येथे आहे. महाराष्ट्र पोलीसचा सिंबल दिसत आहे आपल्याला
सतरक्षण आहे, खलनिर्ण आहे आणि हा आहे इंडियन आर्मीचा. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांबद्दल माहिती घेतली. आणि महाराष्ट्राबद्दल जर माहिती घ्यायची असली तर आपण कालच्याच व्हिडिओमध्ये महाराष्ट्राबद्दल संपूर्ण माहिती बघितली. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत श्री उद्धवजी ठाकरे, राज्यपाल आहेत कोश्यारीजी, आणि चे हायकोर्ट आहे मुंबई हायकोर्ट. 2 खंडपीठ आहेत, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ. अशा 2 खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत. आणखीन जर माहिती घेतली आपण तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर वर्ग. अशा प्रकारे महाराष्ट्राबद्दल आपल्याला माहिती घेता येईल. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया. नुकताच गुगल पे आणि ॲक्सिस बँक यांनी मिळून कोणते क्रेडिट कार्ड सुरू केले? बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे ACE. ACE हे नवीन क्रेडिट कार्ड तयार करण्यात आलेले आहे. आणि कोणी केले आहे ते? गुगल पे आणि ॲक्सिस बँक यांनी मिळून हे क्रेडिट कार्ड तयार केले आहे, सुरू केलेले आहे. पुढे जाऊया. हे आहे ते क्रेडिट कार्ड ॲक्सिस ACE क्रेडिट कार्ड. ॲक्सिस गुगल पे आणि क्रेडिट कार्ड असं त्याला म्हटलं जातं. म्हणजेच दोघा मिळून तयार केलेलं जातं, गुगल पे आणि ॲक्सिस. अशा प्रकारे हे नवीन क्रेडिट कार्ड तयार करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6. भारत पेने नुकताच किती क्रिकेटपटूंना ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून घोषित केले आहे? बघा मित्रांनो, भारत पे या संस्थेने नुकताच 11 क्रिकेटपटूंना याचे ब्रँड ॲम्बॅसेडर केलेले आहे. कोणाचे? भारत पे या संस्थेचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर झालेले आहेत 11 क्रिकेटपटू. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. नुकताच कौमुदी मुन्शी यांचे दुःखद निधन झाले. इथं स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, निधन झालं आहे, तर इथं निधन झालेलं आहे असं पाहिजे होतं. नुकताच कौमुदी मुन्शी यांचे नुकताच निधन झालेले आहे. त्या कोण होत्या? तर त्या मित्रांनो गायिका होत्या. आणि ह्या गायिका मूळ गुजरातच्या होत्या. म्हणजे यांचे जे मूळ फॅमिली आहे ती गुजरातची आहे. आणि हे यांची सध्याची फॅमिली ही बनारसला उत्तर प्रदेश येथे राहत होती. कौमुदी यांचा जन्म 1929 मध्ये वाराणसी बनारस येथे झाला होता. ते मूळचे गुजरात वडनगर येथे होते, परंतु तिचे पूर्वज तिच्या जन्मापूर्वी 6 ते 7 पिढ्या बनारसमध्ये राहत होते. ह्या आहेत मुन्शीजी, कौमुदी मुन्शी. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच नेफ्चू बोगद्याची पायाभरणी केली. तो बोगदा कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्येच नेफ्चू या बोगद्याची पायाभरणी केली आहे. तर कोणी केली? राजनाथ सिंह यांनी. बघा, काही दिवसापूर्वी आपण अटल बोगद्याची माहिती बघितलेली आहे. अटल बोगद्याची काय झालं होतं? उद्घाटन झालं होतं. म्हणजे तो अटल बोगदा सुरू करण्यात आला होता. उद्घाटन कोणी केले? नरेंद्र मोदी यांनी केले होते. कशाचे? तर अटल बोगद्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नेफ्चू या बोगद्याची पायाभरणी केली. म्हणजेच हा बोगदा आता सुरू करण्यात आलेला आहे बांधकामासाठी. असाच एक नवीन बोगदा तयार करण्यात येत आहे, त्याच्याबद्दलही माहिती घेऊया आपण थोड्या वेळात. पुढे जाऊया. आता अरुणाचल प्रदेश आले, तर अरुणाचल प्रदेशबद्दल माहिती घेऊया. याची स्थापना झाली होती 20 फेब्रुवारी 1987 मध्ये. राजधानी इटानगर, सर्वात मोठे शहर आहे इटानगर. याच्यात जिल्हे आहेत 25. राज्यपाल आहेत BD मिश्रा. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. विधानसभेच्या 60 जागा आहेत. राज्यसभेची 1 जागा आहे. लोकसभेच्या 2 जागा आहे. आणि उच्च न्यायालय आहे गुवाहाटी उच्च न्यायालय. इटानगर हे खंडपीठ आहे इथं. आणि क्षेत्रफळ आहे 83,743 चौरस किलोमीटर वर्ग. अशा प्रकारे संरक्षण मंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
या बोगद्याची पायाभरणी केली. कोणता बोगदा? नेफ्चू. पुढे जाऊया. आता हे आहे अरुणाचल प्रदेश. या इमेजमध्ये आपल्याला, या मॅपमध्ये अरुणाचल प्रदेश दिसत आहे. अति पूर्वेकडील राज्य जर विचारलं आपल्याला तर अरुणाचल प्रदेश हेच त्याचं योग्य उत्तर आहे. अरुणाचल प्रदेशच्या आपण सीमा जर पाहिल्या तर त्या आसाम, नागालँड या 2 राज्यांना मिळतात आणि तिकडून देश आहे चायना. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. सर्वात जास्त ऑक्सिजनचे उत्पादन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? सर्वात जास्त ऑक्सिजन उत्पादन करणारे केंद्र हे नुकताच उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आले होतं आणि त्याचे उद्घाटन हे आता नुकतेच करण्यात आले आहे आणि हे उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबाद या शहरामध्ये आहे. कुठं आहे? गाझियाबाद. गाझियाबाद हा एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्येच ऑक्सिजनचे उत्पादन करणारे नवीन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. आता उत्तर प्रदेश आलं तर उत्तर प्रदेशची राजधानी आपल्याला माहीत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. याच्यामध्ये जिल्हे आहेत 75. राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री 2 आहेत इथं, केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा. विधान परिषदेच्या एकूण 100 जागा आहेत. विधानसभेच्या 403 जागा आहेत आणि लोकसभेच्या इथे 80 जागा आहेत. सर्वात मोठं राज्य आहे आणि राज्यसभेच्या इथे 31 जागा आहेत. अशा प्रकारे इथं जागांचं डिस्ट्रीब्युशन आपण दिलेलं आहे. आणि एक सांगायचं राहिलं मित्रांनो, या नवीन ऑक्सिजन उत्पादन केंद्रामध्ये दर महिन्याला 200 टन एवढा ऑक्सिजनचे उत्पादन होणार आहे. किती होणार आहे मित्रांनो? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एका महिन्यात इथे किती उत्पादन घेतले जाते. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे 200 टन. पुढे जाऊया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, इतरांना शेअर करा. चला तर शेवटचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10. झोजिला बोगद्याचे बांधकामाचा आरंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? बघा मित्रांनो, मी सांगितलंच तुम्हाला की एक नवीन बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्याच्या बांधकामाचे आरंभ श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याची सुरुवात करण्यात आली आहे आणि ही सुरुवात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच करण्यात आलेली आहे. नितीन गडकरी हे रस्ते व वाहतूक मंत्री आहेत, केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत आणि त्यांच्या हस्तेच आज झोजिला बोगद्याच्या बांधकामाचा आरंभ करण्यात आला. आज म्हणजेच 15 ऑक्टोबरला याचे उद्घाटन करण्यात आले आहे. बांधकामाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. नितीन गडकरी हे नागपूरचे आहेत आणि ते सध्या खासदार आहेत नागपूरमधूनच. पुढे जाऊया. पुढे जर आपण बघितलं की नितीन गडकरी, आता ही आहे झोजिला बोगद्याची इमेज. झोजिला बोगदा एशियामधील सर्वात लॉंगेस्ट टनल होणार आहे, म्हणजे बोगदा होणार आहे. हे जम्मू आणि काश्मीरला जोडणार आहे. लेह ते श्रीनगरपर्यंत याची लांबी असणार आहे आणि एकूण लांबी असणार आहे याची 14.2 किलोमीटरचा हा बोगदा असणार आहे. हा आशियामधील सर्वात मोठा बोगदा असणार आहे. मी याच्यापूर्वीच तुम्हाला एक अटल टनल म्हणजेच अटल बोगद्याच्या बद्दलही माहिती सांगितली होती. त्याची लांबी होती मित्रांनो 9.2. अशा प्रकारे त्याची लांबी होती आणि याची आहे 14.2. हा फरक तुम्ही लक्षात ठेवायला हवा. ही लांबी आहे अटल बोगद्याची आणि ही आहे झोजिला. तुम्हाला मित्रांनो माहीत असेल झोजिला खिंड ही जम्मू काश्मीरमध्ये आहे. सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. लडाख आणि जम्मूला जोडणारा हा बोगदा असणार आहे आणि याची एकूण लांबी आहे 14.2. अशा प्रकारे हा एशियामधील सर्वात लांबा बोगदा असणार आहे.
अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपन्न झालेला आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि इतर मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा. धन्यवाद मित्रांनो.